नमस्कार मैत्रिणींनो, रुपाज आर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, बघा आता गणपती आहेत आणि गणपतीमध्ये सत्यनारायण पूजा होते। तर सत्यनारायणाचा पूजेचा प्रसाद मी भटजींनी सांगितल्याप्रमाणे केला आहे। जसे भटजी करतात तसाच अगदी हा प्रसाद मी इथे केलेला आहे। आणि हा प्रसाद कसा बनवला हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा। भटजींनी सांगितल्याप्रमाणे इथे साहित्याची लिस्टही दिलेली आहे। तर चला मैत्रिणींनो, रेसिपीला सुरुवात करू। बघा, गॅसवरती मी कढई ठेवली। कढई गरम झाली की त्यामध्ये मी 1 वाटी साजूक तूप घालून घेतलेलं आहे। तर वजनी प्रमाण म्हणलं तर हे 200 ग्राम साजूक तूप आहे। तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला लगेचच रवा घालून घ्यायचा आहे। तर इथे बारीक रवा मी घेतलेला आहे आणि 1 वाटी रवा इथे घेतलाय मी। वजनी हा 250 ग्राम रवा आहे आणि हा रवा आता आपल्याला एकसारखा हलवत भाजून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवरतीच रवा आपल्याला एकसारखा हलवत भाजून घ्यायचा आहे आणि तांबूस लालसर रंगावर रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर आता इथे रवा मी भाजून घेत आहे आणि रवा भाजण्यासाठी आपल्याला 7 ते 8 मिनिटाचा वेळ लागतोय। तर 7 ते 8 मिनिटांमध्ये लो फ्लेमवरती रवा आपल्याला एकसारखा हलवत भाजून घ्यायचा आहे। आणि मैत्रिणींनो, हे रवा भाजण्याचीच ही जास्त मेहनत आहे ते, कारण रवा व्यवस्थित भाजला तर जो सत्यनारायणाचा प्रसाद आहे किंवा गोडाचा शिरा तो एकदम असा छान चविष्ट होतो। त्यामुळे रवा व्यवस्थितच भाजून घ्यायचा आहे। लो टू मीडियम फ्लेमवरतीच रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। रवा एकसारखा हलवायचा म्हणजे कुठेही करपत वगैरे नाही। आणि सुरुवातीला रवा आपण तुपामध्ये घातल्यानंतर जरासा कोरडा होतो आणि जसं जसं आपण भाजत जाऊ रव्याला, जसं त्याचा रंग बदलेल तसं तसं त्या रव्याला असं तूप सुटत जातं आणि सैलसर होतं थोडंसं मिश्रण। आणि बघा, इथे आता आपला रवा ही अगदी मस्त भाजलेला आहे। रव्याचा कलरही चेंज झालेला आहे आणि रवा एकसारखा हलवायचा आपल्याला म्हणजे करपत वगैरे नाही। म्हणजे ही एक मेहनत आपल्याला घ्यायची आणि महत्त्वाची टीप आहे, एकसारखा हलवतच रवा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे। तर रवा भाजून झालाय, त्यानंतर यामध्ये मी 1 केळी घालून घेत आहे। तर केळीचे स्लाइस करून इथे मी घालून घेते केळी। तुम्ही केळी स्मॅश करून घातली तरीही चालेल। बघा, या पद्धतीने आता मी इथे केळी घालून घेत आहे। जसं तुमचं प्रमाण वाढेल तसं तुम्ही केळी 1-2 वाढवू शकता। आणि इथे हे कसं मी प्रमाण म्हणजे पावशर घेतलेलं आहे, तर त्या प्रमाणामध्ये मी 1 केळी घातली। त्यानंतर 4 ते 5 बदाम इथे बारीक कट करून घातलेले आहेत आणि 4 ते 5 काजू बारीक कट करून घातलेले आहेत। तुम्ही काजू बदाम मिक्सरला दळून घेतले तरीही चालतील आणि ते घातलं तरी चालेल। काजू बदाम आणि केळी घातल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या केळीच्या स्लाइस व्यवस्थित अशा त्याच्यामध्ये मिक्स झाल्या पाहिजे आणि जे काजू बदाम आहे ते सुद्धा व्यवस्थित त्यामध्ये परतल्या गेले पाहिजे। म्हणून अजून 2-3 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। बघा, आता इथे हे सर्व आपलं परतून झालेलं आहे आणि जो रवा आहे त्याला सुद्धा असा मस्त तांबूस रंग आलेला आहे। तांबूस रंगावरच आपल्याला इथे रवा भाजून घ्यायचा आहे आणि फ्लेम अगदी लो ठेवायची आहे। लो फ्लेमवरतीच आपल्याला इथं हा रवा भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला मीडियम ठेवायची, नंतर लो ठेवायची आहे। आणि त्यानंतर यामध्ये मी 1 वाटी दूध घालून घेतले, म्हणजे ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतले। आणि दूध इथे तुम्ही अगदी गरम कडकडीत दूधही घालू शकता, पण मी इथे थोडंसं कोमट दूध घातलेलं आहे। आणि हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, तर इथे आता माझं हे मिक्स ही करून झालेलं आहे। बघा, खूप छान असा तो रवा त्या दुधामध्ये फुललेला आहे। बघा, खूप सुंदर असं आता हे इथे मिश्रण रव्याचं झालेलं आहे, अगदी मोकळं सुटसुटीत झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा इलायची पावडर घालून घेतलेली आहे। त्याच्याने फ्लेवर छान येतोय, टेस्टला पण छान लागते, सुगंधही अगदी अप्रतिम येतो आपल्या जो प्रसाद आहे त्याचा। त्यामुळे इलायची पावडर अवश्य घालाच। आणि इलायची पावडर घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, अगदी रवा फुलून आलेला आहे आणि अगदी मोकळा सळसळीत झालेला आहे, कुठेही गुठळी वगैरे राहिलेली नाही आहे। त्याचा रंगही अगदी छानच दिसतोय। त्यानंतर यामध्ये मी 1 ते 2 चमचे मनुके घालून घेतलेले। मनुके मी तुपामध्ये घालत नाही, वरतूनच घालत असते, जसं की भटजींनी सांगितल्याप्रमाणे। त्यानंतर 1 वाटी साखर इथे मी घालून घेतलेली आहे। ज्या वाटीने रवा आणि दूध घेतले त्याच वाटीने आपल्याला इथे साखर घालून घ्यायची आहे आणि साखर पण आपल्याला या रव्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे।
म्हणजे बघा 3 ते 4 मिनिट आपल्याला इथे हे हलवत मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित असं ती साखर मिक्स करून घ्यायची आहे आणि साखर आपल्याला पूर्ण वितळून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे। बघा आता हे सर्व आपलं मिक्स करून झालेलं आहे। मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे रवा अजून छानसा फुलून येतो। तर बघा इथे 2 मिनिट झालेले आहेत। आता मी झाकण काढून घेते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेत आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची, म्हणजे खाली लागणार वगैरे नाही, म्हणजे अगदी व्यवस्थित असा हा प्रसाद होतो। भटजींनी सांगितल्याप्रमाणेच मी हे प्रसादाचं प्रमाण घेतलेलं आहे, म्हणजे 1 वाटी रव्याला 1 वाटीच दूध आणि 1 वाटीच साखर आणि 1 वाटीच तूप आपल्याला इथे घ्यायचे, म्हणजे सेम प्रमाणामध्ये सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे आणि हा प्रसाद बनवायचा आहे। आणि याच्यामध्ये महत्त्वाचं एक टिप म्हणजे हे जो रवा आहे तो लो फ्लेमवरती एकसारखं हलवत आपल्याला असा गोल्डन ब्राऊन कलरवरती हा भाजून घ्यायचा आहे। तर बघा थोडंसं जवळून दाखवते, किती सुंदर आणि किती छान कलर आलेला आहे आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागतो आणि त्याचा सुवासही एकदम म्हणजे अगदी घरभर पसरला आहे। इतकं छान हा प्रसाद इथे झालेला आहे। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा। तुमच्या कमेंटने असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा। आणि बघा मी इथं आता एका ताटामध्ये सर्व केलेला आहे आणि म्हणतात ना तुळशी पत्राने हा जो प्रसाद आहे हा देवाला पोचतो, तर मी इथे तुळशीपत्रही ठेवून घेतलेलं आहे। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।